कळवण तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा, अनेक घरांचे नुकसान, जनावरे दगावली। बघा तालुक्यात नुकसान झालेल्या भागांचा सविस्तर रिपोर्ट। कळवण तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक गावांमध्ये मोठे नुकसान केले असून अनेक कुटुंबांचे संसार विस्कळीत झाले आहेत। घरांवरील पत्रे उडून जाणे, झाडे कोसळणे तसेच विजेच्या तारा तुटून जनावरांचा मृत्यू होण्याच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मुडाणे वणी येथील एकनाथ राजाराम ठाकरे यांच्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेली, तर मोहदरी येथील तुळशीराम हिराजी चव्हाण व त्यांचे पुत्र प्रकाश चव्हाण यांच्या घराचेही मोठे नुकसान झाले असून घरावरील पत्रे कोसळली आहेत। नाडीद येथील लासू नामदेव गावी त्यांच्या घरावर झाड मोडून पडल्याने घराचे नुकसान झाले। तसेच मोहबारी येथील उत्तम मोतीराम चव्हाण यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने आर्थिक फटका बसलाय। खांडवीपाडा येथील पिंटू बागुल व रवींद्र गावी त्यांच्या घरांचेही वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले असून पत्रे उडून गेली आहेत। दरम्यान वाडी बुद्रुक येथील भाऊसाहेब निकम यांच्या गायीवर विजेची तार तुटून पडल्याने गाय जागीच मृत्युमुखी पडली। या घटनेमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। तालुक्यातील विविध गावांमध्ये अशाच प्रकारच्या नुकसानीच्या घटना घडल्याने नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसलाय। परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुडे यांनी संबंधित तलाठी, सरपंच व ग्रामसेवकांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत। तसेच सर्व नुकसानग्रस्तांचे पंचनामे लवकरात लवकर तहसील कार्यालयात सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे। कार्यकारी संपादक पुंजाराम खांडवीसह भारती दळवी, कळवण।